सिंह राशीच्या मित्रांनो, प्रेम आहे पण निर्णय नाही, भावना आहेत पण धाडस नाही आणि हाच जुलै 2026 मधील तुमचा सर्वात मोठा प्रेम संघर्ष आहे. जे सिंगल सिंह राशीचे मित्र आहेत त्यांच्यासाठी या महिन्यात तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना स्पष्ट असतील. तुम्हाला ती व्यक्ती आवडत असेल, तिच्यासोबत भविष्य दिसत असेल, पण पुढचं पाऊल टाकायची वेळ आली की मन मागे हटू शकतं. तुम्ही मेसेज टाईप कराल आणि डिलीट कराल, मनातलं सांगायचं ठरवाल आणि पुन्हा थांबाल. कारण मनात एकच प्रश्न असेल, जर सगळं बिघडलं तर, जर नकार मिळाला तर. मित्रांनो, काही वेळा प्रेम संपत नाही, ते भीतीच्या पिंजऱ्यात अडकून राहतं आणि काही सिंह राशीच्या व्यक्तींना या महिन्यात हीच गोष्ट सर्वात जास्त थांबवू शकते. पण मित्रांनो, इथेच या महिन्याचा मुख्य ग्रहयोग काम करत आहे. या महिन्यात तुमच्या प्रेम जीवनाचा मुख्य विषय आहे निर्णय, भावना. आणि हे सगळे जर मजबूत असेल तर आकर्षण असेल, ओढ असेल, जवळीक वाढेल, पण मन पूर्णपणे स्पष्ट नसेल. एका क्षणी वाटेल की हीच योग्य व्यक्ती आहे आणि दुसऱ्या क्षणी मन विचारेल, खरंच का? भविष्यात काय होईल, लोक काय म्हणतील, आणि इथूनच मानसिक संघर्ष सुरू होतो. प्रेमाची समस्या नाही, स्पष्टतेची समस्या आहे. विशेषतः 1 ते 7 जुलै दरम्यान बॉन्डिंग मजबूत होऊ शकतं आणि 23 जुलैनंतर स्पष्टता वाढू शकते. म्हणून या महिन्यात घाई नको, निरीक्षण हवं. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी या महिन्यात तुमच्या नात्याला बाहेरून धोका नाही, पण आतून धोका आहे, आणि तो म्हणजे तुमचं स्वतःचं वर्तन. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे किंवा एखाद्या प्रतिक्रियेमुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो. तुम्हाला वाटेल, मी तर साधंच बोललो, पण त्यांना ते खूप खोलवर लागलेलं असू शकेल. विशेषतः महिन्याच्या मध्यभागात अहंकार आणि भावना यांच्यात संघर्ष होऊ शकतो. दोघांनाही बोलायचं असेल, पण कोणीच पहिलं बोलणार नाही. मित्रांनो, नातं तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटत नाही, न बोललेल्या गोष्टीमुळे तुटतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळा माणूस जोडीदारावर रागवत नाही, तो स्वतःच्या अपूर्ण अपेक्षांवर रागवत असतो. ही गोष्ट समजली तर अर्धा संघर्ष संपेल. जे लोक मॅरिड आहेत त्या मित्रांसाठी या महिन्यात मॅरेज लाईफमध्ये चढ उतार दिसू शकतात. कधी सगळं छान वाटेल, कधी छोट्या गोष्टीतून तणाव निर्माण होईल, कधी वाटेल आता सगळं ठीक झालंय आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एखादा मुद्दा समोर येईल. पण हे वाद कायम स्वरूपी नाहीत, हे तात्पुरते आहेत. म्हणून भावनेच्या भरात मोठे निर्णय घेऊ नका, कारण ज्या गोष्टी आज खूप मोठ्या वाटत आहेत त्या काही दिवसांनी क्षुल्लक वाटू शकतात. संयम ठेवा, नातं अधिक मजबूत होईल. ज्यांचं एक्स्ट्रा अफेअर आहे या मित्रांच्या बाबतीत या महिन्यात आकर्षण वाढू शकतं, मन भटकू शकतं, कोणीतरी नवीन व्यक्ती आवडू शकते. पण ग्रह एक कठोर सत्य सांगतायत, तुम्हाला रोमांस मिळेल, कल्पना मिळतील, भावनिक उत्तेजना मिळेल, पण वास्तव फारसं मिळणार नाही. मित्रांनो, काही वेळा आपण प्रेम शोधत नसतो, आपण फक्त एकटेपणापासून पळत असतो. दोनदा विचार करा, कारण हे आकर्षण उत्तरापेक्षा प्रश्न जास्त निर्माण करू शकतो. जे मित्र नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत यांच्यासाठी हा भाग, या महिन्यात भावनेच्या भरात चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मेसेज पाठवणं, घाईघाईत संपर्क करणं, मन पूर्णपणे उघडून टाकणं हे टाळा. काही लोक अजूनही त्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहतील पण मेसेज करणार नाहीत. काही लोक अजूनही फोटो डिलीट करू शकणार नाही, कारण प्रेम संपलेलं नसेल, पण आठवणी अजून संपलेल्या नसतील. पण एक सकारात्मक गोष्ट आहे, 23 जुलैनंतर समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होऊ शकतो. घाई करू नका, कारण जे सुंदर होऊ शकतं ते अधीरपणामुळे पुन्हा तुटू शकतं. जुलै महिन्यातील सर्वात मोठा धोका आहे भीती. भीतीमुळे घेतलेले निर्णय आणि भीतीमुळे न घेतलेले निर्णय दोन्ही नुकसान करू शकतात. या महिन्यातील सर्वात मोठी संधी आहे स्वतःच्या मनाला समजून घेण्याची. तुम्ही खरंच प्रेम करत आहात का, की फक्त एकटेपणापासून पळत आहात? तुम्हाला ती व्यक्ती हवी आहे का, की त्या व्यक्तीकडून मिळणारं लक्ष? या प्रश्नाची उत्तरं मिळाली तर जुलै महिना तुमचं प्रेम जीवन बदलू शकतो. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी प्रेमाचा आहे, पण त्याहून जास्त धाडसाचा आहे. काहींना प्रेम मिळेल, काहींना उत्तर मिळेल,
काहींना सत्य मिळेल आणि काहींना स्वतःचं मन समजेल. प्रेमाची सर्वात मोठी शत्रू तिसरी व्यक्ती नाही, तर ते आहे भीती. तुमच्या आयुष्यात सध्या प्रेम आहे की भीती? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.